माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बऱ्यापैकी आपण पाहिलं की बऱ्यापैकी डीपीची व्यवस्था झालेली आहे। जे पावसानं वाहून गेले होते त्या डीपीचे कामं चालू आहेत। बहुतांश कामं झालीत, काही ठिकाणी कामं झाल्यानंतर सुद्धा अजून डीपी चालू झाले नाहीत, काही ठिकाणी पोलची कामं राहिलेली आहेत। शेवटी शेतकऱ्यांचा प्रश्न असल्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या भावना ज्या आहेत त्या योग्य आहेत, तातडीने सूचना दिलेल्या आहेत आणि आता आपण जे डीपी बसवायचे राहिले ते तातडीनं बसवू आणि जे बसवलेत पण चालू करायचे ते तातडीनं करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कशा पद्धतीने न्याय देता येईल असा प्रयत्न करू। हा विषय गंभीर आहे। DPDCच्या बैठकीच्या अगोदर आढावा बैठकीत सुद्धा मी तो विषय घेतलेला होता आणि कुठल्याही किमतीवर शेतकरी बांधवांना त्रास झाला नाही पाहिजे। शेतीमालाच्या वाहतूक करणाऱ्या त्या टेम्पो किंवा जी वाहनं असतील त्यांना त्रास नाही झाला पाहिजे असं सूचना दिलेल्या आहेत। आता अशा त्या अनुषंगाने आता जर पुढं काय झालं तर 100% RTOपासून सगळ्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना या निमित्तानं आपण पुढं देऊ आणि खास करून मी स्वतः आरतीवर कारवाई करण्याचे प्रस्ताव शासनाला पाठवेल। नाही, असाही चर्चेचा विषय असं कधी नाही आहे। जनावरं वाहून गेली, त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि त्यासाठी वाहून गेलेल्या जनावरांचं पोस्टमॉर्टम होत नाही, त्यामुळं जनावर होतं याची खात्री करून त्या जनावरांना मदत देण्याची भूमिका शासन घेईल। काल एक गंभीर गौप्यस्फोट जो आहे केला तर राम सातपुते यांना गट रचून मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे। कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा हा प्रकार आहे, तर त्यामुळे उत्तम जानकर म्हणतात की मेलेल्यांना कोण मारणार आहे, असा काही प्रकार नाही आहे। मंत्री काय आता जर त्यांचा त्यात काय विषय नाही तर त्यांनी त्याच्याबद्दल बोलणं उचित नाही माझं म्हणणं आहे। जे लोक याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर कारवाई होईल, कोणी काही म्हटला तरी त्याच्यावर कारवाई होईल। त्यामुळं त्याचा तपास चालू आहे। तपासामध्ये जर हा विषय तपासामध्ये उलगडा होईल, कोणी दिला किंवा नाही दिला, मोकळा थ्रेट होता याची खात्री केली जाईल आणि त्या अनुषंगानं चौकशी होईल। ह्याच्यामध्ये चौकशीमध्ये कुणाला अडचण असायचं काही कारण नाही मला वाटतं आणि त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला काही फार अर्थ नाही आणि ते लोक कोणी गटात सहभागी नसतील तर त्यामुळे चर्चा व्हायचं काय कारण। रामभाऊने थेट नाव घेतलं मोहिते पाटलांचं। त्यांनी असं म्हटलं की ते त्यांचे कार्यकर्ते हे सगळे राजकीय अपयशामुळे सगळे खचलेले आणि त्यामुळे सगळं षडयंत्र रचलं त्यांच्यामध्ये। नाही, आता आमदारांनी राम सातपुते साहेबांनी घेतलेला तो त्यांचा विषय आहे। माझं म्हणणं आहे की पोलिसांना चौकशी करू द्या, चौकशीमध्ये जे नाव पुढे येईल त्या चौकशीत जे सत्य पुढे येईल त्या अनुषंगाने कारवाई होईल। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।